न एरवे तरी आठवे राहोनी स्तुती जय करावी. काही गुणा गुणिया धरावी सरोवरी. भगवान सिद्धेश्वराचे आश्रमात होते ना. श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणावर बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 19व्या ओळीचा आपण विचार करत आहोत. विषय आहे सद्गुरु स्तवन. ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती जय करावी. तै गुणा गुणिया धरावी सरोवरी. माऊली ज्ञानराज आपल्या सद्गुरूबद्दल बोलत आहे. एरवी सुद्धा मी खरं जर विचार केला तर मीपणाच्या शुद्धीवर राहून भक्तपणा किंवा ज्ञानीपणा याचा अभिमान जागृत ठेवून मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे ही जागृती ठेवून स्तुती जेव्हा करावी तेव्हा हे वर्णन तुमच्या सद्गुणाचं आहे, तुमच्या निर्गुणाचं आहे अशी तुलना करण्याकरता फार मोठी उठाठेव करावी लागत आहे. तसं तर पाहिलं तर सद्गुरू आणि परमात्मा हे कोणाच्या तुलनेमध्ये बसत नाही. हे अतुलनीय आहे. त्या समान जर व्यवहार असेल तर तुलना होऊ शकते, पण सद्गुरू सारखे कोणी नाही आणि भगवंतासारखे कोणी नाही. त्यामुळे तुलना होणं शक्य नाही. खरं पाहिलं असं एका अभंगात म्हटलेलं आहे, माझ्या विठोबाची तुलना काय करावी असं ते आहे. आलाय बळाई घ्यावी असं प्रमाण. की पांडुरंगाची तुलना कोणाशी करता येईल? पांडुरंगासारखा जर दुसऱ्या कोणी असता तर तुलना करता आली असती कमी अधिक प्रमाणामध्ये. पण पांडुरंगासारखा पांडुरंगच आहे, दुसरा देवच नाही ना. देव एकच आहे, त्यामुळे तुलना करता येत नाही. आणि सद्गुरू सुद्धा एकच आहे. अनेक सद्गुरू नाही आहेत. देहाच्या दृष्टीने जरी अनेक वाटले पण सद्गुरू तत्वाचं जे तत्व जे आहे ते एकच आहे. म्हणून तुलना करता येणं ही अशक्य गोष्ट आहे. तरी तुझी एकरसाची लिंग केवी करू गुणागुणी विभाग. मोठी फळ कुठपर्यंत झालं तुला? 25.
जरी आत्मा तू एक सरा, हेही म्हणता दातारा, तरी आतुरते बाहेरा गापतास. हे ज्ञानदात्या सद्गुरू, मी देह आहे आणि तुम्ही माझा आत्मा आहे, हे एकदम कसं म्हणावं? कारण आपण देहाच्या आतही व्यापक आहात आणि देहाच्या बाहेरही व्यापक आहात. जर विचार केला तर तुम्ही परिच्छिन्न होऊ शकत नाही. परिच्छिन्न याचा अर्थ देहाने तुम्ही मर्यादित होऊ शकत नाही. जर तसा विचार केला तर मग तुम्हाला परिच्छिन्नता प्राप्त होईल, मर्यादा प्राप्त होईल. म्हणून सत्यची तुझं लागी स्तुती न देखोजी जगी. म्हणून खरं जर विचार केला तर तुमची स्तुती कोणती करावी, काय करावी, कोणी करावी? स्तुती करण्याकरता सुद्धा तो अधिकार पाहिजे. कोणी कोणाची स्तुती करू शकत नाही. तेवढ्या अधिकारावर गेलं तर ती स्तुती करता येते. म्हणून तुमची स्तुती कोणी करावी तेवढा आमचा अधिकार नाही आहे. मौली म्हणतात या स्तुतीला लागणारा योग्य अधिकार, या स्तुतीला लागणारी योग्य विशेषणे ती कोणती, हे मला या जगात तरी दिसत नाही. ती विशेषणे अर्थातच म्हणून मी एक मौन धारण करतो. तुमच्याबद्दल काही न बोलणं तेच योग्य आहे. कोणताही प्रकारचा दागिना अंगावर घालण्यापेक्षा मौन रूपी दागिना अंगावर घालणं योग्य आहे. बस. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, इथपर्यंत झालं होतं का? तरी जितले जैसे भुली, पिसे आलाप घाली, ही इथून सुरुवात आहे. तैसे वाणुते माऊली उपसहावे तुवा, तरी जितले जैसे भुली, पिशाच्याने झडपलेला मनुष्य थोडासा भ्रमिष्ट होतो. किंवा वेडा मनुष्य वाटेल तशी बडबड करत राहतो. त्याच्या बडबडीला काही तारतम्य नसतं. त्याप्रमाणे तुमचं काहीतरी वर्णन करावं, काहीतरी बोलावं तुमच्याबद्दल, त्याला काहीही महत्व नाही. आणि ते तुम्ही सहन करावं हे मला बरोबर वाटत नाही. आता गीतार्थाची मुक्तमुदी लाविये माझी वाग्वृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांची. आता आपल्या स्तुतीच्या बाबतीमध्ये मी माझ्या वाणीला विश्राम देतो. आणि आता वाणीचा विस्तार गीतेच्या बाबतीमध्ये योग्य अशा प्रकारे तुम्ही शिक्कामोर्तब करावं. यामुळे साधू संतांच्या सभेमध्ये सज्जनाला पटेल, मानेल असं मी व्याख्यान करू शकेल. ते म्हणितले सेनेवृत्ती नको हे पुढत पुढती, परिसी लोहात घष्टी किती वेळा वेळोवेळा केली का.
त्यावेळी श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले की पुन्हा 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 विनंती करू नको. सारखी विनंती करणं बरं नव्हे, बरं वाटत नाही. अरे बाबा, सोनं होण्याकरता परिसाने लोखंडाला किती वेळ घर्षण करा, अनेक वेळा करण्याची गरज नाही. एकदा स्पर्श आला की संपला विषय. तसे एकदा विनंती केली की संपलं. पुन्हा 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 तू विनंती करणं मला आवडत हो नाही. तव विनवी ज्ञान देवो म्हणे हो काजी पसावो, तरी अवधान देतो देवो ग्रंथा आता. मग माऊली ज्ञानराज विनंती करू लागले आणि विनंती करून म्हणू लागले की महाराज, आपलं बोलणं हाच एक पसायदान आहे, हा एक मोठा प्रसाद आहे असं मी समजतो. तरी आता गुरुदेवांनी ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावं. अशा प्रकारे आतापर्यंत या 29 ओवीपर्यंत माऊली ज्ञानराजांनी आपल्या श्रीगुरूंचं वर्णन केलं, स्तवन केलं, मंगल केलं, नमन केलं. आणि आता 30व्या ओवीपासून 18व्या अध्यायाला आरंभ होतो आहे. जी गीता रत्न प्रसादाचा कळस अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. जी गीता रत्न प्रसादाचा अर्थात महाराज हे गीतारूपी रत्न मंदिर आहे. गीतारूपी रत्नाचं मंदिर आहे. हा 18वा अध्याय म्हणजे जणू काय अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला या मंदिरावरचा कळस आहे. जो कळस संपूर्ण गीता दर्शन करून देतो. कळस म्हटलं की शेवट. कळसा परते काम नाही. कळस म्हणलं की पूर्णत्व, कळस म्हणलं की शेवट. तिथं अपूर्णता राहत नाही. म्हणून कळस फक्त मंदिरालाच असतात. घराला कळस नसतात. कारण घर कधी पूर्ण होतच नाही. अजामेला पण जामेला बाप मसना मेला, देखत देखत नातू पण तो हे तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठावना. हे सगळे गेले. एखादा शेतकरी असेल, आपली मोठी शेती आहे, सगळ्याला दाखवतो. त्या लिंबाच्या झाडापासून तो आंब्याच्या झाडापर्यंत सगळी माझी जमीन आहे. त्यावेळी ती जमीन त्याला हसते. कळलं? ती जमीन त्याला हसते आणि त्याला सांगते, तुझ्यासारखे असे किती काही वाटायला लावले. जमीन जाते का मी म्हणणार जातात? जमीन तिथंच. ती याला हसते, अरे वेड्या, असे तुझ्यासारखे किती काही वाटायला लावले. माझी माझी काय म्हणतो, तू जाणार आहेस, मी जाणारी नाही आहे. मी कशाकडे सांगितलं की अशा प्रकारे कळस हा जो आहे हा तो पूर्णत्व सांगतो. प्रपंचामध्ये कधीच पूर्णता नसते.
जो अपूर्ण असतो तो प्रपंच संसार आणि पूर्ण होतो तो परमार्थ. परमार्थात कधी अपूर्णता नसते आणि संसारात कधी पूर्णता. एवढं माझ्या डोळ्यात झालं असतं म्हणजे एवढं माझ्या डोळ्यात झालं असतं म्हणजे आता काय काय व्हायचं पण असतं. किती झालं तरी ते राहतच. कुठंतरी वासना गुंतून राहते. कळत नाही माणसाला की आपण काही आणलं नव्हतं, आपण काही नेणार नाही आहे, आपलं काही नाही आहे, कोणी आपलं नाही आहे हे कळत नाही. म्हणून मनुष्य गुंतून राहतो आणि गुंतला की संपलाच. गुंतला की त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. सासू सासऱ्याने कधीच म्हणून हे आमचं घर आहे आम्ही केलं, अजिबात नाही. आम्ही असे दिवे लावले, इकडचे डोंगर उचलले, तिकडे ठेवले, काही म्हणायचं नाही. आता तुमचं काहीच राहिलं नाही. आता सगळा कोणाचाही त्यांचा आहे. तुम्ही आपलं काही म्हणायचं नाही आणि टमकी वाजवायची. हो नाही, काही नाही, आपलं काही नाहीच आहे ना. म्हणून उगीट डबडं बडवीत जाऊ नका की आम्ही एवढं केलं, तुम्ही काहीच करत नाही, आम्ही एवढं सांभाळून घाललं, तुम्ही उधळपट्टी हे काहीच बोलायचं. आता कुत्ता जाणे उलट म्हणजे मज्जा करा, सांडू द्या, लवडू द्या, भरपूर टाका, भरपूर खान आम्हालाही घाला. आपला शहाणपणा तिथे मिरवायचा हो नाही. आम्ही एवढंच खाल्लं, आम्ही एवढंच घेऊन येईल ते टाकलं, आम्ही एवढीच जिरी टाकली, ते तसले शहाणपणा करायला नाही. तर तुमचं बरं आहे. तुम्ही का तिथं शहाणपणा केला की तुमचं संपलं सगळं, हे लक्षात ठेवा. शाबास शाबास. अशाकडे सांगणार असतं काय, अशाकडे केलं असतं काय, हा अजिबात बोलायचं. सांडू दे बा, सांडतच असतं. आमच्याकडून नाही सांडत होतं. माझी सासू फार चांगली हो. मग तुम्हाला कुठली उपमा देणार नाही, ते काय काय उपमा देईल. मी कसं काय सांगितलंय की प्रपंच जो आहे, संसार जो आहे, तो कधी संपत नाही, म्हणून त्याला कळस नसतो. आणि मंदिराचं काम संपतं. तसं ज्ञानेश्वरी आता संपलेली आहे. हा अध्याय जो आहे हा कळस अध्याय आहे. आता याच्या पुढचं पुढं काम हो नाहीये. म्हणून म्हटलं लोके तरी अथी ऐसे जे दुरुनी कळस दिसे आणि भेटी हतवसे देवतेची तिये. म्हणून लोकांमध्ये असं प्रसिद्ध आहे की मंदिराचा कळस दिसला ते काम झालं, देवतेची भेट झाली. तुका म्हणे कळस देखल्या कळस काय असं प्रमाण आहे की एकदा कळस पाहायला की काम. म्हणून पुष्कळ लोक या मोठ्या वारीमध्ये सर्वांचे दर्शन होत नाही. कळस पाहायला की दर्शन झालं, वारी सक्सेस झाली, असं प्रकारे. म्हणून मंदिरात देवतेची भेट ही कळसाच्या दर्शनाने होते. लक्षात ठेवा. कळस दिसला की आपलं देवाचं दर्शन झालं असं भाविक समजतात. तैसेची येथेही आहे, तसं इथे तोच प्रकार आहे. जे एकीची येणे अध्याये आघवाची दृष्टी होय गीतागम. तसं या ठिकाणी सुद्धा तसंच आहे.
कारण गीतेच्या 18व्या अध्यायाने गीतेच्या 18व्या अध्यायाचं चिंतन केलं तर सर्व गीतेचं चिंतन होतं. सर्व गीता पाहिल्याचं आणि फल मिळतं या 18व्या अध्यायाने. कारण 18व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचं अवतरण आहे. सर्व गीतेचं तात्पर्य या 18व्या अध्यायामध्ये. म्हणून या 18व्या अध्यायाला कळस असं म्हटलेलं आहे. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे ओवाईला बादरायणे गीता प्रसादा. मी कळस याची कारणे. माऊली म्हणतात मी याच कारणाने या 18व्या अध्यायाला कळस म्हटलेला आहे. कारण महर्षी व्यासाने गीता हे रत्न मंदिर आहे. या गीता रत्न मंदिरावरती सोज्वळ असा कळस चढवला. तो 18व्या अध्यायाचा हा कळस चढवलेला आहे. कळस झाला की पुन्हा काही काम राहिलं नोहे. कळसा परते काही प्रासादी काम नाही. मग प्रासादाचं काही काम राहिलं. प्रसादाचं नाही, प्रासादाचं. प्रसाद म्हणजे आपण जे खातो आणि प्रासाद म्हणजे मंदिर. लक्षात ठेवा. प्रासाद प्रसाद असा फरक आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही. या गीता मंदिराच्या ठिकाणी प्रासादी काम नाही. आता एकदा कळस बसवला की दुसरं कोणतं तोपर्यंत कळस बसवायचा नसतो. जोपर्यंत मंदिराचं सर्व काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कळस बसवायचा नाही. मंदिराचं काम पूर्ण झाले कळस बसवायचा, संपलं. मग आता कळस बसवला, काम झालं. मग आता काही अपुरं राहिलं. कळस हे काम संपलं सगळं मंदिराचं हे सांगतो कळस. तसं या ठिकाणी हा 18वा अध्याय जो आहे हा अध्याय गीता संपली हे सांगतो. म्हणजे 18वा अध्याय हा कळस अध्याय आहे. शेवट संपलं म्हणून सांगणार. आणि म्हणून गीता सुद्धा 18वा अध्याय कळस असल्याचं गीताही सूचित करते आहे. गीताही सांगते आहे की हा 18वा अध्याय म्हणजे या गीता रत्न मंदिराचा कळस आहे. व्यास सहजे सूत्री बळी तेने निगम रत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास सहजे सूत्री बळी. व्यास हे फार मोठे सूत्रकार आहेत. व्यासासारखी व्यास विशाल बुद्धी. व्यासासारखी बुद्धी कोणाची नाही. व्यासासारखे सूत्रकार कोणी नाही. लक्षात घ्या. ब्रह्मसूत्र जे केलं ते महर्षी व्यासाने वेदांत शास्त्राचा पहिला ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र. तिथून वेदांताला सुरुवात. म्हणून सूत्रकारामध्ये पुष्कळ भाष्यकार आहेत, सूत्रकार आहेत, पण सर्व सूत्रकारामध्ये मुख्य महर्षी व्यास आहे. अत्यंत
कुशल कारागीर आहेत. महर्षी व्यासासारखे कुशल कारागीर शास्त्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणीही सापडणार नाही. त्यांनी या वेदरूपी रत्नाच्या पर्वतावरती आणि उपनिषद अर्थाच्या पठारावरती गीता मंदिराचा पाया अशा प्रकारे खोदायला सुरुवात केली. कुठं? वेदरूपी रत्नाच्या पर्वतावरती. वेदरूपी रत्नाचा पर्वत आणि त्याच्यावरती हा गीतेचा पाया खोदायला सुरुवात केली. उपनिषद रूपी पठारावरती आणि वेदाच्या अर्थाचा गंभीर विचार करण्याला आरंभ केला तो या गीतेमध्ये. गीता म्हणजे सुपनिषद. सर्व उपनिषदाचं सार म्हणजे गीता आहे. सर्व वेदाचं सार म्हणजे गीता आहे. असं गीतेची महती आहे, लक्षात घ्या. ते तत्रिवर्गाचा अणुवारू आडवू निघाला जो अपारू तो महाभारत प्राकारू भोवता केला. ते त्रिवर्गाचा अणुवारू. या पठारावरती, उपनिषद रूपी पठारावरती जमिनीमध्ये, पठार म्हणजे पठार, माळ जमीन, त्या जमिनीवरती जो धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थ रूपी दगडांचा चारा चोरा घातला. त्या पायामध्ये धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ आहे. याचा चारा चोरा घातला त्या पायामध्ये. आणि ओबडधोबड जे दगड निघाले ते दगड या गीता मंदिराच्या भोवताली त्याची तटबंदी केली. प्राकारू, प्राकारू म्हणजे तटबंदी. महाभारत प्राकारू, महाभारत रूपी तटबंदी केलेली आहे या गीता मंदिराच्या भोवताली. की त्यामध्ये इतर कुठल्याही शास्त्राने लुडबुड करण्याचे कारण नाही. सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर गीता आहे. तुम्हाला मी नेहमी आपण ऐकतो, सांगतो की ज्यावेळी शिकागोला धर्म परिषद भरली, सगळ्या देशाचे धर्मगुरू आले होते. आपले आपले बाण घेऊन, बोध घेऊन खूप मोठे मोठे धर्मग्रंथ आणले. खूप मोठा समाज जमला आणि आपल्या भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद गेले होते. आणि त्यांचा धर्मग्रंथ होता गीता, छोटीशी. मग आता म्हणले भारताचा धर्मग्रंथ गीता. ते सगळे हसले लोक, ते सगळे धर्मगुरू. आणि त्यांनी ती गीता सगळ्यांच्या खाली ठेवली. क्षुल्लक आहे, सगळ्यांच्या दृष्टीनं ती क्षुल्लक आहे. स्वामी विवेकानंद व्याख्यानात बोलले, खरंच मानावं लागेल तुम्हाला सर्व धर्मगुरू. म्हणले का? तुम्ही कुठल्या भावनेने ठेवली मला माहित नाही. हा जो भारताचा धर्मग्रंथ आहे तो सर्वांच्या खाली ठेवला. याचा अर्थ असा की सर्व जागतिक धर्मग्रंथाचा पाया म्हणजे गीता आहे. काय लक्षात आलं? सर्व धर्मग्रंथाचा पाया म्हणजे गीता आहे.
आणि या गीता मंदिराची तटबंदी म्हणजे महाभारत आहे. संरक्षण, तटबंदी म्हणजे संरक्षण. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवारे झाडोनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. आता या मंदिरामध्ये उपनिषदार्थाच्या या पठारावरती आणि या गीतारूपी मंदिरामध्ये आत्मज्ञानाचा मोठा घनवट दगड लावलेला आहे. घनवट दगड मोठा. आणि श्रीकृष्ण अर्जुन यांचा जो संवाद आहे, या संवादरूपी कौशल्याने त्यावरचे जे भ्रमसंशयाचे पदर होते ते फाडून काढले. या श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवाद रूपी कौशल्याने बाकी जे सामान्य संशयाचे पदर होते, पानं होते, ते फाडून टाकले. म्हणजे या संवादाच्या पुढे कुठल्याही प्रकारचा संशय राहिला हो नाही. त्याला साफ केलं सगळं. आणि मग मंदिराचे योग्य असे चिरे घडवलेले आहे. निवृत्तीसूत्र सोडवणीया, सर्व शास्त्रार्थ पुरवणीया, आवो साधीला मांडणीया मोक्ष रेखेचा. आता ते चिरे घडवले. मंदिराच्या भिंती बांधायच्या चिऱ्याने. मंदिर ते जे चिरे घडवले ते मंदिराच्या समोरच्या दर्शनी भागाला लावले ते चिरे. आणि भिंत सरळ येण्याकरता त्याला काय म्हणतात? ओळंबा. तो निवृत्त रूपी ओळंबा. त्या दोरीतून ते मंदिराचं काम मोजमाप केलेलं आहे. कुठं कमी जास्त, कुठं मागे पुढे झाले की काय, हे ते निवृत्तीनाथ रूपी ओळंब्याने त्याचं मोजमाप केलेलं आहे. मंदिराच्या भिंतीला काय काय लावलं? सगळे शास्त्र लावले. सर्व शास्त्र. सांख्य, योग, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, काय आणखी एक वैशेषिक शास्त्र, असे 6 शास्त्र जे आहे, या 6 शास्त्राचं त्या भिंतीला अशा प्रकारे शिरे लावलेले आहे. त्याचप्रमाणे धर्मशास्त्र आहे, वेदांत शास्त्र आहे. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत शास्त्र आहे. साहित्य शास्त्र आहे, मंत्रशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, व्याकरणशास्त्र आहे, राजनीतिशास्त्र आहे. या शास्त्राच्या पुरवण्या त्या भिंतीला घातलेल्या आहेत. पुरवण्या घातलेल्या आहेत. पुरवण्या कळतात ना, मधला दोन्ही बाजूला चिरेंमध्ये जी भर घातल्या जातात त्याला काय म्हणतात? पुरवण्या. त्या पुरवण्या घातलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि मग भिंत अशा प्रकारे ती मजबूत केलेली आहे की ज्या भिंतीच्या योगाने जीवाला सहज 4था पुरुषार्थ साधला जाईल. 4था पुरुषार्थ कोण आहे? मोक्ष. त्या मोक्षाच्या रेषेपर्यंत मंदिराच्या उंचीची मांडणी केलेली आहे, रचना केलेली आहे. आणि
मंदिराचा सुंदर असा शोभिवंत डौलदार आकार साधलेला आहे. असं गीता मंदिराचं वर्णन मौली ज्ञानराज करता आहे. भिंतीपर्यंत काम आलेलं आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा ज्ञानदेव